काळाची गरज ओळखून विलास सहकारी साखर कारखान्यासह मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्यांमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर, ऊस तोडणीचे 100% यांत्रिकीकरण आणि CBG सारख्या नाविन्यपूर्ण उपपदार्थांची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे। यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवण्याचे प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली। विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड, वैशालीनगर, निवळी यांच्या सन 2025-26 ची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार 15 ऑगस्ट रोजी हॉटेल वैष्णव येथे चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली। यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभारलेल्या या कारखान्याला 24 वर्षांच्या प्रवासात सभासदांची भक्कम साथ मिळाली। भविष्यात ऊसाचे नवनवीन वाण, वाढीव उत्पादकता, अधिक साखर उतारा आणि आधुनिक ऊस शेतीसाठी शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातील। राज्यात उद्योग बंद पडत असताना मांजरा परिवारातील कारखाने शेतकरी हिताला प्राधान्य देत रोजगार निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। कारखान्याला मिळालेले 39 पुरस्कार हे सभासदांच्या सहकार्याचे फलित असल्याचं त्यांनी सांगितलं। मांजरा परिवारातील कारखान्यांमध्ये ऊसाला उच्चांकी भाव देण्याची निकोप स्पर्धा कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी अनेक आव्हानांनंतरही मांजरा परिवारातील कारखाने उत्तम पद्धतीने सुरू असून शेतकरी हिताची भूमिका कायम ठेवत असल्याचं सांगितलं। या परिवाराला सभासदांनी कायम साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं। माजी आमदार धीरज देशमुख यांनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या 24 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा उल्लेख करत उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त केली। ऊसापासून इंधन निर्मिती करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दबदबा निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत आणि शेतकरी सभासदांना अधिकाधिक भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन त्यांनी केलं। सभेस खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार तथा व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, काँग्रेस पदाधिकारी, कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.